शोधून शिनला जीवा तारी साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावल का रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो गावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी झाला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का बाजरी पेरल्यानंतर ज्वारी उगवते का मावशांनो? उगवते का? नाही ना. मग आपण जे पेरू त्यावेळेस आपलं हित कशात येईल त्यावेळेस समजतं. त्यावेळेस आपल्या पोटी जन्माला येणारी मुलं मुली त्याची देव काय म्हणत असतो? धन्यता म्हणत असतो. इतकं काम म्हणून महाराज थांबत नाही. महाराज म्हणतात की फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन करण्याचं, आपलं हित घेण्याचं याला अजिबात महत्व नाही. ज्यावेळेस मूल जन्माला येतं त्यावेळेस त्या मूल जन्माला आल्यानंतर त्याच्यावर जे संस्कार करायचे त्याला ते सांगायचंय का तू भगवंताचं नाम घे, तू गीतेचं वाचन कर, तू भागवताचं वाचन कर, तू ज्ञानेश्वराचं वाचन कर. आणि ज्यावेळेस तुम्ही हे करतात तेव्हा कोळी कन्या पुत्र होती जे साठे आणि तयाचा हरेक वाटे देवा. इतके महान मोठे
शुद्ध संत तुकाराम महाराज आहेत. इतके मोठे संत आहेत, इतके मोठे संत आहेत, 4 कोटी एक लक्षात शेवट एवढे अभंग महाराजांनी लिहून ठेवले. तरीही महाराज म्हणतात का आशांची सेवा मला घडू दे रे देवा, बाकी कुणाची नाही, आशांची सेवा मला घडू दे. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल कीर्तन नावाची गोष्ट अशी आहे का जी आपल्या आयुष्यामध्ये बदल करत असते. बघा 7 वाजता कीर्तन चालू झालं, महाराजांनी 7 वाजता विना गळ्यात घेतला, 7:15 वाजता माझ्या गळ्यामध्ये विना आला. अर्धा तास म्हणजे 7:30 वाजले. तिथे बसल्यांपैकी प्रामाणिकपणे कुणीही सांगावं, कीर्तन चालू झाल्यापासून माझ्या मनामध्ये असं आलं की गॅस बंद केला असेल का, किंवा कीर्तन चालू झाल्यापासून माझ्या मनामध्ये असं आलं की दाराला व्यवस्थित कुलूप लावलं असेल का. जर तुमच्या मनामध्ये असं येत असेल तर तुमचं शरीर कीर्तनात आहे, तुमचं मन कीर्तनात नाही. पण लक्षात ठेवा, कीर्तन आल्यानंतर सगळ्यात मोठा एक प्लस पॉईंट माणसाचा होत असतो की जडतील पापे जन्मांतरी. ज्यावेळेस तुम्ही कीर्तनाला येता, भगवंताचं नामचिंतन करता, त्यावेळेस तुमच्या पापांचं शालन होत असतं. अजून 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगते, कारण की मी आहे दैवडीकडच्या भागाची, तुम्ही पडताय पुण्यातल्या भागाचे. आमच्याकडे थोडीशी वेगळी पद्धत असते. मग आता जे कसं आहे, ज्ञान वाटल्याने वाटते की नाही महाराज, आपल्याला जे ज्ञान आहे ते वाटलं पाहिजे. मग आता मला जे जे ज्ञान मिळालंय ते मी तुम्हाला सांगते. हा हात आहे बरोबर, ह्या हाताच्या खाली एक रेष आहे, ह्या हाताच्या खाली आहे आणि ह्या हाताच्या खाली आहे. त्या हाताच्या खाली जी रेष आहे ती धनाची रेष मानली जाते. कशाची? धनाची. मग ही रेष ह्या रेषेवर आदळली तर ती रेष मोठी होत असते. त्याच्यामुळे बसलेल्या माणसांनी कीर्तन संपेपर्यंत जोरात टाळ्या वाजवा. नाही काय झालं तरी तुमच्या धनाची रेष तरी नक्कीच वाढेल. ही एक. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, कीर्तनाला आल्यानंतर कोणी चप्पल घालून येतं का? मावशांनो, काकांनो, येतं का कोणी चप्पल? सगळ्यांच्या मंडपाच्या बाहेर असतात की नाही? मग बघा, संसारिक जीवन जगत असताना माणसाकडून कळत नकळत पाप घडत असतं आणि कळत नकळत घडलेल्या पापाचं शालन हे फक्त आणि फक्त कीर्तनाच्या सभा मंडपामध्ये होत असतं. मग पाप हल्ली कोणाला कोणासाठी थांबायला वेळ नाही. पाप मोकळं आहे का तुमच्यासाठी थांबायला? महाराज दैवडीहून आलेत, महाराजांनी 2 तास झाले, मग काही पाप मोकळं आहे का थांबायला? मग पाप काय करतं? कीर्तनाच्या सभा मंडपाच्या बाहेर जी माणसं बसलेली असतात त्यांच्या डोक्यावर तुमच्या डोक्यावरचं पाप जाऊन बसतं. त्यामुळे माझं नेहमी लक्षात ठेवायचं, कीर्तनामध्ये येताना चपला बाहेर काढायच्या, सगळ्यांनी मंडपामध्ये बसायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, कीर्तनाला लागल्यानंतर टाळी वाजवायची, भगवंताचं नामचिंतन करायचं. वाजवावर टाळ्या विठ्ठल. माणसाला असं वाटतं, प्रत्येक जीवाला असं वाटतं का मी जे करतोय ते कोणाला कळत नाही. प्रत्येक जीवाला, तुमच्या माझ्यासाठी प्रत्येक जीवाला. पिते दूध डोळे मिटून जात मांजराची, मणी चोरट्याच्या कार्य भीती चांगण्याची. प्रत्येक माणसाला असं वाटतं का मी जे करतो ते कुणालाही कळत नाही. पण लक्षात ठेवा, आपण जे करतो ना ते नाही कुणाला कळलं, नाही शेजार बाजाराला कळलं तरी ती गोष्ट भगवंताला मात्र नक्की कळत असते. विठ्ठल. पाप करुणी पापी म्हणे, सैरा वैरा पळतैर. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारा कळतैर. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारा कळतैर. नको नको ते खाऊन पिऊन या जीवाला तू जपशील र. नको नको ते खाऊन पिऊन या जीवाला तू जपशील र. देवानं फास टाकल्यावर तू कसा कुठं लपशील. गर्वाणी छाती फुगवणी मिशाला पितैर. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतैर. तुझी सावली तुझ्या पासून कधी दूर होत नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. शांती तुला नीट झोपू देईना, दिल्या तुझला छळतैर. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतैर. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतैर. माणसाला असं वाटतं का मी जे करतोय ते कुणाला कळत नाही, पण जरी कुणाला नाही कळलं तरी ते भगवंताला मात्र कळत असतं. बघा, ह्या जगामध्ये ना बऱ्याच प्रकारची, वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या प्रकारची माणसं. त्याच्यामध्ये सगळ्यात एकाच कॅटेगरीमध्ये बसणारी माणसं आहेत ती चंचल मनाची माणसं. सगळ्यांचं मन चंचल आहे. ह्या जगामध्ये असं कोणीच नाहीये का ज्याचं मन चंचल नाही. बघा, सगळ्यांचं मन चंचल आहे. सांगू तुम्हाला चंचल मन काय असतं? माझ्याकडे लक्ष द्या. आता प्रचंड जास्त उन्हाळा चालू आहे आणि तुम्ही कुठेतरी बाहेर गेलात आणि माघारी घरी येताना तुम्हाला रस्त्यानं तुमची गाडी पंक्चर झाली, तुम्हाला चालत यावं लागलं.
तुम्हाला आजूबाजूला झाड नाही, तुमच्याजवळ पाण्याची बाटली नाही, 1 तासभर चालला, 1.5 तास चालला, प्रचंड ऊन लागते. मी चंचल मन सांगते महाराज, माणसाचं मन किती चंचल आहे. 1.5 तास तुम्ही भर उन्हामध्ये चाललात आणि अचानक तुम्हाला एक घर दिसलं. 1.5 तास उन्हामध्ये चालल्यामुळे तुमच्या मनामध्ये दाह उसळत होता. घर दिसलं, आता कसं वाटतंय? कसं वाटतंय? आपण त्या जागी राहून बघा, आता छान वाटतंय ना. घराच्या दारासमोर गेलात आणि तिथून एका माणसाने तुम्हाला आवाज दिला, अरे उन्हातानाच आलात की काय, बसा बसा बसा, मी पंखा लावतो. आता कसं वाटतंय? पंख्याची छान पैकी तुम्ही हवा घेतली आणि त्यांनी यजमानांनी सांगितलं का तुम्ही 2 मिनिटं बसा, मी तुम्हाला थंडगार माठातलं पाणी आणतो. आता तुम्हाला फार आनंद झाला. 1.5 तास तुम्ही उन्हात चाललाय, अचानक तुम्हाला थंड पाणी मिळालं, आता तुम्हाला आनंद झालाय. मग त्या माणसाने पाणी आणायला 10 मिनिटं उशीर केला. आता तुम्हाला कसं वाटतंय? मी काय सांगते महाराज? चंचल मन सांगते. 10 मिनिटं उशीर केल्यामुळे तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी राग निर्माण झाला. पंखा लावून दिला पण पाणी नाही दिलं. पंखा नसता आला तरी चाललं असतं, पण पाणी पाहिजे होतं. मी उन्हाताना चालू त्यांनी बघितलं होतं. 10 मिनिटांनी त्याने एका हातामध्ये पाण्याची बाटली आणावी आणि एका हातामध्ये ग्लास आणावा. पाण्याची बाटली मागं घ्यावी आणि ग्लास पुढे करावा आणि त्यांनी असं म्हणावं का 1.5 तास झालं चालतंय, तुमच्याकडे पाणी नाही, पाणी परत द्या, पण आधी थंडगार लिंबू सरबत द्या. ज्या माणसाविषयी 2 सेकंदापूर्वी तुम्हाला राग आला होता, त्या माणसाविषयी आता तुमच्या मनामध्ये काय उत्पन्न झालंय? प्रेम उत्पन्न झाले. पण तो ग्लास तुम्ही तोंडाला लावला आणि तुमच्या लक्षात आलं की याच्यात साखर नावाची गोष्ट नाही. ज्या माणसाच्या विषयी तुमच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं होतं, त्या माणसाच्या मनात तुमच्याविषयी आता तिरस्कार निर्माण झाला. तेवढ्यात त्या माणसाने खिशातून साखरेची पुडी काढावी आणि तुम्हाला म्हणावं, शुगर वगैरे असली तर म्हणून मी टाकलीच नाही, तुम्ही टाकून प्या. आता तुम्हाला कसं वाटतंय? मी चंचल मन सांगते महाराज. ज्या माणसाविषयी क्षणामध्ये प्रेम वाटतं, ज्या माणसाविषयी क्षणामध्ये तुम्हाला तिरस्कार निर्माण होतो, ते सगळं फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी थांबतं, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. विठ्ठल 3-4 मित्र होते. जी माणसं बसतात त्यांना गप्प बसू वाटत नाही. जर समजा जमिनीवर बसले असतील तर ते भुई तरी टोकरणार, बायका बसल्या असतील तर त्या साडीच्या पदराच्या गड्या तरी घालणार किंवा कानामध्ये काटा तरी घालणार, असं प्रत्येकाला सवय असते. मग ते 3 जण जोडीदार बसले होते, त्यांनी अशी माती उकरायला चालू केली. माती उकरता इतकी माती उकरली तर हातभर आतमध्ये आणि त्याला काहीतरी तिथं लागलं. त्याने सांगितलं, अरे माती उकरली पण काहीतरी लागले, काहीतरी असणार काय, म्हणून त्यांनी ते थोडं गिरं आणून सगळं बाहेर केलं. तर त्यांना एक एवढा हांडावर सोन्याची नाणी सापडली. तर आनंद झाला त्यांना. म्हणजे त्यांचं उकरणं वाया गेलं का? नाही गेलं. आनंद झाला. बरे आनंद झाल्यामुळे ते काय म्हणले का बाबा आपल्याला इकडं हांडावर सोन्याची नाणी भेटली, कारण नसताना, म्हणजे काहीच कारण नाही, नुसतं आपण माती उकरत होतो, हांडावर सोन्याची नाणी मिळाले, भगवंताच्या कृपेने ती नाणी मिळालीत, आपण ती भगवंताला देऊया. हो म्हणले, चालेल, काही हरकत नाही, देऊयात भगवंताला. मग सांगा वाटणी कशी करायची? आता 3 आणि 4था देव. वाटणी कशी करायची? काय नाही म्हणला, सरळ सरळ वाटणी करायची. बरं सांग बाबा कशी वाटणी करायची? म्हणलं बांगडी एवढा गोल आखायचा, बांगडी एवढा गोल आखायचा आणि सगळी नाणी वर उधळायची. गोलात पडतील ती देवाची आणि गोलाच्या बाहेर पडतील ती आपली. पडतील का हो गोलात? देवाच्या कृपेने मिळलं हे कळतंय, पण देवाला किती द्यावं हे मात्र कळत नाही. दुसरा मित्र त्याचा म्हणला, अरे तुमच्यासारख्या नास्तिक लोकांच्यामुळे जगामध्ये कोरोना आला, माणसं पटापटा मेली, चांगली माणसं सुद्धा मेली. मग बाबा आता करायचं काय? म्हणलं अख्ख्या राऊतवाडीला गोला खायचा, अख्ख्या राऊतवाडीला सगळी वर उधळायची. म्हणते गोलात पडतील त्या आपली, बाहेर पडतील ती देवाची. पडतील का हो बाहेर? तिसरा मित्र म्हणला, नाही म्हणला, तुम्ही सगळे दोघंच्या दोघं म्हणले, तुम्हाला अक्कल नावाची गोष्ट नाही, भगवंताच्या कृपेने मिळलं हे तरी माहितीये तुम्हाला, मग आपल्याला त्यातलं देवाला द्यावंच लागेल. बरं मग तू सांग काय द्यायचं देवाला? म्हणलं देव कुठे आहे? वर आहे की नाही देव? मग म्हणलं सगळीच नाणी वर उधळायची, धरून ठेवल ती देवाची, खाली पडतील ती आपली. देवाच्या कृपेने मिळालंय हे माहिती आहे, पण देवाला देताना मात्र आपण कसा काढता हात घेत असतो की नाही? सांगा मला, घेत असतो की नाही? महिला मंडळाच्या बाबतीत एक गोष्ट सांगते, आपण सगळे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जन्माला आलेली माणसे, आपल्याकडे संस्कृतीला, धर्माला आणि प्रत्येक सणावाराला पाहिजे असं विशेषत्व दिलं जातं. सण असेल तर आपल्या घरी सुंदर असा स्वयंपाक असतो. मग कशाचा? पुरणपोळ्यांचा स्वयंपाक असतो. मग पुरणपोळ्यांचा स्वयंपाक असल्यानंतर आपल्याकडे प्रत्येक काही देवाला नैवेद्य दाखवणे. बरं आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे थोडा घाटाचा स्वयंपाक आहे, राड्याचा स्वयंपाक आहे. मग महिला मंडळ पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये गुंतलेले असतात, पुरुष मंडळ बाहेर गुरांचं शेण, घाण, धारा, चारा हे सगळं बघत असतात. पण समजा बिचारी एकटी घरात असेल आणि पोळ्याचा स्वयंपाक असेल तर त्या बिचारीचा थोडा तरी राग होतो. मग राग कोणावर काढला जातो? तर त्यांच्या घरात जे काही बारकं बाळ असेल त्याच्यावर काढला जातो.
बघा तुमच्याकडे असं आहे का, तुम्ही तर सगळी मला चांगली माणसं दिसताय, मी आमच्या भागातलं सांगतो, म्हणजे आमच्याकडे आहे तुम्ही सगळी चांगली माणसं दिसताय, तुमच्याकडे नसेल, पण असलं तर मला कीर्तन झालं सांगा आमच्याकडे पण असलंच आहे म्हणून, म्हणजे मला कळेल का तुम्ही सुद्धा माझ्यावर पछरले. राहतो माऊलीच्या जिव्हारात जो, डोलतो मातलेल्या शिवारात तो, जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो, दाटुनी तोच आभाळी ओथंबतो. नाचवे वीज जो त्यानं भाच्या उरी, होई काठी कधी आंधळ्याच्या करी, घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी, तोला साऱ्या जगाचा तो सावरी. राहतो जो मनी या जनी जीवनी, एका पाशाणी तो सांग मा बालका.
तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा नारायण ये रे पाहू पाहू विचारून तुझ विण कोण आहे मज आबासाहेब कुठं आहे? ह्याची येळ देवा नका नका मागे घेऊ ह्याची येळ देवा नका नका मागे घेऊ तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा नारायण ये रे पाहू पाहू विचारून नारायण ये रे पाहू पाहू विचारून तुझ विन कोण आहे मज विन कोण आहे मज रात्रंदिन तुझा आठवणी आहे रात्रंदिन तुझा आठवणी आहे रात्रंदिन तुझा आठवणी आहे पाहतोस काय सत्व माझे पाहतोस काय सत्व माझे विठ्ठल 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 तुका म्हणे किती येऊ का कुलती काही माया चित्ती येऊ द्यावी तुका म्हणे किती येऊ का कुलती काही माया चित्ती येऊ द्यावी तुका म्हणे किती येऊ का कुलती काही माया चित्ती येऊ द्यावी तुका म्हणे किती येऊ का कुलती काही माया चित्ती येऊ द्यावी तुका म्हणे किती येऊ का कुलती काही माया चित्ती येऊ द्यावी